नेक्स्ट इंग्लिशच्या रायटिंगचं सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि शेवटचं टॉपिक आहे ते म्हणजे अपील. अपील म्हणजे थोडक्यात काय, आवाहन करणे. आणि अपील रायटिंग मध्ये तुम्हाला जास्त काही नसून अनेक वेळा तुम्ही बघत असता रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर कधीही पॅम्पलेट्स वाटण्यात येतात. ब्लड डोनेशन कॅम्प असेल, फ्री हेल्थ चेकअप असेल, कॅम्पेन असेल, फ्री आरोग्य तपासणी शिबिर असेल किंवा अनेक गोष्टी मार्फत अशा जनजागृती वगैरे करण्यात येत असते, त्याच्याशी रिलेटेड पॅम्पलेट असतील ते तुम्हाला ह्या अपील मध्ये तयार करायचे आहेत. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट साठी तब्बल तुम्हाला मार्क्स स्कीम जे देण्यात आलेले आहे ते 2 मार्क्स देण्यात आलेले आहेत प्रेझेंटेशन साठी. कन्व्हिन्सिंग लँग्वेज, लोकांना कन्व्हिन्स करणे की बाबा या ठिकाणी कार्यक्रम आहे, तिथं या, उपस्थित राहा, हजर राहा. जेवढं जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही कन्व्हिन्स करताल त्याच्यासाठी 1 मार्क आहेत. आणि मोटिवेशनल मेसेज, एक प्रेरणादायी मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. सेव्ह, डोनेट ब्लड, सेव्ह लाईफ, सेव्ह वॉटर, असे अनेक प्रकारचे सोशल मेसेज तुम्ही त्याच्यातून देऊ शकत असता. तर आता अपील साठी ओव्हरऑल कोणते कोणते 5 प्रश्न महत्वाचे आहेत जे यावर्षी तुम्हाला एक्झामला जाण्याच्या अगोदर मोस्ट 1-2 वेळेस सॉल्व्ह करायला पाहिजे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे से नो टू ड्रग्स. इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, प्रिपेअर अन अपील ऑन द टॉपिक से नो टू ड्रग्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. 100 and 150 वर्ड्स मध्ये तुम्हाला मॅनेज करायचे सर्व गोष्टी त्या अपील मध्ये. ओव्हरऑल हार्मफुल, आता ड्रग्ज जे असतात, तंबाखू असेल, सिगारेट असेल, बीडीज असतील, चरस, गांजा वगैरे असेल, हे सर्व प्रकारचे जे ड्रग्स आहेत ते आपल्या आरोग्यासाठी कसे हानिकारक आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. सायकोलॉजिकल आणि फिजिकल डिसऑर्डर्स याच्या प्रकारे कोणते कोणते तुम्हाला फिजिकल म्हणजे शरीराशी रिलेटेड धोका होऊ शकते, कॅन्सर्स वगैरे होऊ शकतात, लंग डिसीज वगैरे होऊ शकते, किडन्या फेल होऊ शकतात, तुमचं फेस मध्ये जबडाचं कॅन्सर वगैरे होऊ शकते, हिरड्याचं कॅन्सर होऊ शकते. आणि सायकोलॉजिकली कोणते कोणते गोष्टी होऊ शकतात ते तुम्हाला सांगायचे. त्यानंतर इन्फेक्शन्स कशा प्रकारे होऊ शकतात, ह्युमन ऍक्शन्स थ्रू द फॅक्ट्स आर नोन, आणि कशा पद्धतीने तुम्हाला माहित पाहिजे की कशा पद्धतीने क्युअर करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये यायला पाहिजेत, काय नाही, लक्षणे कसं ओळखायचं ह्याचे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जी तुम्हाला सवय लागलेली आहे ते सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. अपील टू टीनेजर्स, आणि जे कमी एज मधले 13 ते 19 टीनेजर्स म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे 11, 12, राईट, 13. आता ज्या ज्या शब्दाच्या मागे टीन लागते मे बी ते सर्व कशामध्ये येऊ शकतात, टीनेजर्स मध्ये येऊ शकतात, मला असं वाटतंय. ऑल राईट. आणि ऍक्च्युअल मध्ये पण टीनेजर्स म्हणजे काय, 13 पासून ज्यांचं वय 19 पर्यंत आहे यांना टीनेजर्स असं म्हणतात, कुमारावस्था असं म्हणतात, राईट. तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे की ह्या सर्व टीनेजर्सला कशा पद्धतीनं हार्मफुल आहे ते तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये मेसेज मध्ये लिहायचं आहे. तुम्ही अनेक प्रकारचे ड्रॉइंग सुद्धा काढू शकता. मागच्या वर्षी जेव्हा ह्याच्याशी रिलेटेड क्लास झाला होता, ऑलराईट, DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा ॲज वेल ॲज युट्यूब चॅनल सोबत आपल्या, मी जस्ट 1 सेकंड मी माहिती सांगतो तुम्हाला, युट्यूब चॅनलवर पण आपण लाईव्ह सेशन्स घेतलं होतं आणि जो 21 रुपयाचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल मी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली होती की कशा प्रकारे ते लिहू शकतात. आता तुमच्यापैकी अनेक जण ज्यांनी 21 रुपयाचा कोर्स घेतलेला नाहीये त्यांना माहित नसेल, बट 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये जेवढेही रायटिंग स्किलचे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिक बद्दल प्रॅक्टिसचे आन्सर्स दिलेले आहेत, क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याचबरोबर इंग्लिशचे मागच्या वर्षी झालेले बोर्डाचे प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेले आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याचबरोबर आर्ट्स मधून असाल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र या सर्व विषयांचे तुम्हाला प्रॅक्टिस पेपर्स तिथे अवेलेबल आहेत. आणि कॉमर्स मधून असाल तर आता कॉमर्सचे 2 प्रकारची मुलं असतात, एक इंग्लिश मीडियम आणि दुसरा मराठी मीडियम. तर इंग्लिश मीडियमचे सर्व जे कॉमर्सचे मुलं आहेत त्यांना इंग्लिश मीडियमच्या कॉमर्ससाठी SP, OC, अकाउंट्स, सेक्रेटरियल प्रॅक्टिस SP मध्ये झालं, सहकार, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स या विषयाचे आहेत. आणि जे मराठी मधून आहेत सुद्धा त्या विषयाचे सर्व नोट्स पण आहेत, त्याचबरोबर प्रॅक्टिस पेपर्स आहेत. आता सर्वात इम्पॉर्टंट त्या 21 रुपयाच्या कोर्समध्ये हे आहे ते म्हणजे मुलं जेवढेही जस्ट 1 सेकंड 491783 जेवढेही मुलं कॉमर्स मधून आहेत, राईट, त्यांच्यासाठी एक स्पेशल त्याच्यामध्ये टेस्ट फोल्डर क्रिएट केलेला आहे. त्या टेस्ट फोल्डर मध्ये जेवढेही तुमच्या पुस्तकीच्या मागच्या साईडला ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या सर्व ऑब्जेक्टिव्हचे आन्सर्स, सर्व ऑब्जेक्टिव्हवर
एक टेस्ट पेपर क्रिएट करण्यात आलेला आहे. जेव्हाही तुम्ही फ्री असाल, ट्रॅव्हलिंग करत असाल, कुठेही असाल, तर ट्रॅव्हलिंग वगैरे करत असताना तुम्ही ते क्वेश्चन्स जे आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकता. राईट. चला नेक्स्ट आता आपल्याला डिस्कस करायचं आहे ब्लॉग्सशी रिलेटेड. खूप झालं प्रमोशन. आता ब्लॉग्स मध्ये चेक करा. पहिले तुम्हाला सांगितलं होतं ड्रग्सशी रिलेटेड. ओके. दुसरं ब्लॉग आहे ते म्हणजे स्टॉप चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबरशी रिलेटेड, बाल कामगारशी रिलेटेड. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की बाल कामगार थांबवा. अनेक ठिकाणी मोठे माणसं जे काम करत असतात ते जास्त पैसे घेत असतात म्हणून लहान मुलांकडून काम करून घेत असतात आणि ते काम करून घेत असताना अनेक वेळा त्यांचं शिक्षण अधुरं राहतं, जेणेकरून त्यांना अपकमिंग लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येते. आता अनेक वेळा आई वडीलच असतात जे मुलाला प्रवृत्त करत असतात की जा बाबा शाळा कॉलेजमध्ये नको, जा तिथे जाऊन हॉटेलवर वगैरे काम कर, कारण त्यांना तात्पुरतं बेनिफिट दिसत असते. म्हणजे आज जर मुलगा कामाला गेला, सकाळी गेला संध्याकाळी 200 रुपये घेऊन येईन, बट शाळेला गेला तर त्याचा शाळेचा खर्च कोण करावं, आम्हाला तिथं खायचे वांदे, अशा प्रकारची मानसिकता असते, ज्याच्यामुळं तो मुलगा लाईफ टाइम 200 250 300 400 मध्येच राहत असतो. पुढे जाऊन तो ना 30,000 40,000 50,000 नोकरी लागेल किंवा आयुष्यात स्वतःचा बिझनेस होईल ह्याच्याकडे लक्ष देत नसतात. मग अशा वेळेस त्या स्टॉप चाइल्ड लेबर साठी तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की बेसिक एज्युकेशन मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्यामध्ये लहान मुलांचं प्राथमिक शिक्षण किती महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. लॅक ऑफ नॉलेज, बिहेवियर्स अँड सोशल थिंकिंग, ज्ञानाच्या कमतरतेमुळे, वागणुकीमुळे आणि समाजाचं जी विचारसरणी आहे त्याच्यामुळे अनेक वेळा, जे आता मी 3 पॉइंट तुम्हाला सांगितलेला नाही तर हे जे वाचलेले आहेत, लॅक ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाच्या कमतरतेमुळं, वागणुकीमुळं आणि आसपासच्या लोकांचे जे समाजाचे विचार आहे त्याच्यामुळं, जे आता तुम्हाला सांगितलं होतं की आज जर तो कामाला गेला तर संध्याकाळी 200 रुपये घेऊन येईल, ते आजचाच विचार करत असतात. म्हणजे समाजाची जी थिंकिंग आहे ते आज पुरतं मर्यादित आहे, समोरचे विचार ते करत नाहीयेत. इफेक्ट ऑफ एज्युकेशन, जर त्या मुलावर शिक्षणाचा असर पडला तर तो पुढे जाऊन एखादा अधिकारी होऊ शकतो, अकाउंटंट होऊ शकतो, बँकेतील कर्मचारी होऊ शकतो, UPSC किंवा MPSC सुद्धा पास होऊन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा तो जाऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे की सोशल बिहेवियर अँड रिक्वायरमेंट, समाजाचं एकूण वागणूक कशी असली पाहिजे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे गरजा तुम्हाला वाटतात यायला पाहिजे ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. आणि अपील टू सोसायटी, समाजाला तुम्हाला आवाहन करायचं आहे की एक्झॅक्ट कोणते कोणते बदल ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. राईट. तर काय अशा प्रकारचं अपील आहे जे तुम्हाला स्टॉप चाइल्ड लेबरशी रिलेटेड लिहावं लागेल. त्याच्यानंतर आजकाल आपल्या मॅक्सिमम जणांची जी सवय आहे ते म्हणजे, आपण अगोदरच्या जमान्यामध्ये लोक कसं होते माहिती का, की घरी खात होते आणि बाहेर जाऊन 2 नंबरचं काम करत होते. बरोबर आहे, 1 नंबर 2 नंबर. राईट. बट आजकाल लोक जे आहेत ते बाहेर खाऊन येत आहेत आणि घरी येऊन 2 नंबरचं काम करत आहेत. म्हणजे फास्ट फूड, बाहेरचं खाणं आपल्या जनरेशन मध्ये वाढलेलं आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला अपील करायचं आहे. आता अपील मध्ये तुम्हाला कोणते कोणते पॉइंट्स आणायचे आहेत कंपल्सरी. अट्रॅक्शन ऑफ फास्ट फूड आयटम्स, की फास्ट फूड आयटमचं अट्रॅक्शन काय येत असते मॅक्सिमम जणांना, आणि इफेक्ट ऑन बॉडी अँड माइंड्स. अनेक वेळा आपण जे बाहेर खात असतो त्याच्यामध्ये सोड्याचं प्रमाण इतकं जास्त असते की ते खाताना चांगलं लागत असते, बट पोटामध्ये जेव्हा जाते अनेक प्रकारचे आपल्याला फूड पॉइझनिंग होत असते. फूड पॉइझनिंग झाल्यानंतर काहीही खाल्लं तरी तुमचं जे स्टमक असते ते त्याला बाहेर टाकून देत असते, कारण आपल्या पोटामध्ये एक प्रकारचा ऍसिड असते, त्याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये जठराग्नी म्हणतात. जठराग्नीचं काम काय असते की जेही तुम्ही ते खाताल अन्न वगैरे ते त्याला ऍसिडनं लिक्विड फॉर्म मध्ये करत असते आणि मग ते शरीराला पचत वगैरे असते. बट अनेक वेळा आपण अशा प्रकारचं फास्ट फूड खाऊन गरम गरम वगैरे खातो आणि मग लगेच आपण आपल्या हे जे अन्न नलिका असते त्याला रिलीफ भेटावं म्हणून लगेच आपण पाणी पितो. राईट. पाणी पिल्यामुळं काय होतं माहिती आहे का आता, की आपल्या अन्न नलिकेला तर रिलीफ वाटते, बट ते जठराग्नी जे आहे ते कुठं ना कुठं ऍसिड पाणी मिसळलं जाते आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं आपली पचन क्रिया असते ते वीक होत असते. आता पचन क्रिया वीक झाल्यामुळं बॉडीमध्ये फॅट वगैरे वाढते आणि मग आपण होतो मोठ्यापाचं शिकार. मग अशा वेळेस तुम्ही कितीही पळा काही करा काही होत नाही. त्यामुळं फास्ट फूड खाणं, लगेच पाणी पिणं, ह्याचा इफेक्ट बॉडीवर काय अशा पद्धतीने होते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. वेज ऑफ अवॉइडिंग द फास्ट फूड, फास्ट फूड अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आता ज्यांनाही फास्ट फूड खाण्याची सवय लागलेली आहे, आजच्या सोड मला तर जमत नाही, तर सुरुवातीला तुम्ही वन्स इन अ वीक, ट्वाइस इन अ वीक करू शकता. मग हळूहळू
वन्स इन अ मंथ, ट्वाइस इन अ मंथ करत 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 तुम्ही त्याला अवॉइड करू शकता, किंवा मग नंतर 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 हळूहळू डाएट फॉलो करू शकता, किंवा तुमच्या अन्नामध्ये वगैरे जे आहे ते फास्ट फूडच्या ऐवजी विविध प्रकारचे बीटरूट ज्या तुमच्या शरीरासाठी चांगला असेल, डाळिंब ज्याला आपण म्हणतो प्रोमोग्रॅनेट वगैरे, अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही सेवन करायला चालू करू शकता. ऑलराईट. त्याच्यानंतर ऑप्शन्स फॉर फास्ट फूड. आता फास्ट फूड जर खायचं नसेल तर त्याच्या ऑप्शन मध्ये काय काय आहे ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे. अपील टू सोसायटी, समाजाला एक प्रकारचं आवाहन तुम्हाला त्या अपीलच्या माध्यमातून करायचं आहे. नेक्स्ट जे की मॅक्सिमम वेळेस एक्झामला आलेलं आहे ते म्हणजे द स्टुडंट काउन्सिल ऑफ युअर कॉलेज हॅज ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प. विद्यार्थी संघटनेमार्फत तुमच्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे टू मार्क नॅशनल युथ डे. नॅशनल युथ डे म्हणजेच कधी, राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारीला सेलिब्रेट करण्यात येतो, तर त्यानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प आहे. प्रिपेअर अँड अपील विथ द फॉलोइंग पॉइंट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह स्लोगन टाकायचं. इफेक्टिव्ह स्लोगन म्हणजे काय? डोनेट ब्लड, डोनेट लाईफ, डोनेट ब्लड, सेव्ह लाईफ, ब्लड डोनेशन, ग्रेट डोनेशन, अशा प्रकारचे तुम्ही तिथं स्लोगन वापरू शकता. राईट. त्याच्यानंतर यूज लोगो और पिक्चर. ते रक्ताचा एक थेंब काढून तुम्ही त्याच्या खाली असं त्याला डॉट 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 करू शकता, किंवा एक प्रकारचं रक्ताचा जो थेंब असतो ना ते काढायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहायचं ब्लड डोनेशन म्हणून त्याला हायलाइट करायचं आहे. त्यानंतर ब्लड डोनेशन नोबल कॉज. ब्लड डोनेशन जे आहे ते एक नोबल कॉज आहे. नोबल कॉज म्हणजे काय? चांगलं काम आहे, कारण तुमच्या दिलेलं ब्लड एका ब्लड बँक मध्ये सेव्ह करण्यात येतं, आणि मग अपघात जिथं जिथं झालं, ज्याही अपघातामध्ये अनेक नागरिकांचं रक्त वगैरे वाहून जातं, तर ते वाहून गेलेल्या रक्ताची भरपाई जर तुमचं ब्लड ग्रुप आणि त्यांचं ब्लड ग्रुप सेम असेल तर तुमचं रक्त त्याच्यासाठी वापरण्यात येत असतो. तर अशा प्रकारचं जे ब्लड डोनेशन जे चांगलं काम आहे ते तुम्ही त्याच्याबद्दल माहिती लिहू शकता. त्यानंतर नो लॉस ऑफ स्ट्रेंथ. अनेक जणांना असं वाटतं की माझं रक्त गेल्यामुळे मला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, माझं रक्त लोकांना दिलं तर कसं होईल. बट अनेक वेळा हे असं भ्रम, लॅक ऑफ नॉलेजमुळे अनेकांच्या मनात संभ्रम असते. बट तुमच्या अंगातून रक्त गेल्यामुळं त्या दिवशी टेम्पररी एक दिवस तुम्हाला विकनेस वाटेल, ते लगेच तुम्हाला सिरिंज वगैरे चढवतील किंवा बिस्किट ग्लुकोज देतील तुम्हाला. बट तुमच्या बॉडीतून रक्त गेल्यामुळं पुन्हा तुमची बॉडी नवीन रक्त रिजनरेट करते. त्याच्यामुळं कुठं ना कुठं तुमच्या बॉडी योग्य प्रमाणात राहते. अनेक जण असं म्हणत असतात की ऍटलिस्ट 3 महिन्यातून एक वेळेस तरी रक्तदान करावं. काही जण तर दरवर्षी वाढदिवसाला रक्तदान करत असतात, वर्षातून 2 वेळेस रक्तदान करत असतात. राईट. त्याच्यानंतर टाइम, व्हेन्यू अँड डेट. कोणत्या तारखेला आहे, स्थळ कुठं आहे आणि एक्झॅक्ट डेट कुठं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर लाईन, की एक्झॅक्ट काय काय गोष्टी त्याच्यासाठी लागतील, कोणत्या कोणत्या प्रकारचे सिग्नेचर्स वगैरे लागतील, आणि काय काय गोष्टी त्याच्यामध्ये एक्झॅक्ट असतं ना, की रक्तदान करत असल्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येते. ते कशा प्रकारचं असेल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आणि लास्ट सर्वात इम्पॉर्टंट अपील आहे याच्यामध्ये, ते म्हणजे द NSS युनिट ऑफ युअर कॉलेज हॅज ऑर्गनाइज अवेअरनेस ड्राईव्ह टू मार्क रोड सेफ्टी अवेअरनेस. आपल्या भारतामध्ये जेवढे मृत्यू कोरोनामुळे झालेले नाहीयेत, त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू हे रोड अपघातात, रस्ते वाहतुकी होत असताना अपघातामुळे होत असतात. राईट. आता तुमच्या कॉलेजमध्ये जे NSS चा ग्रुप आहे त्यांच्या मार्फत ऑर्गनाइज केलेला आहे की अवेअरनेस, जनजागृती मोहीम, जनजागृती रॅली आहे. आणि त्याच्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, ऍट मेजर स्क्वेअर्स इन युअर टाउन. तुमच्या गावामध्ये जे प्रमुख चौकाचे क्षेत्र आहेत, जिथे जिथं जास्तीत जास्त गर्दा जमत असते, चौक असं गांधी चौक असते, आंबेडकर चौक असते, महात्मा फुले चौक असते, किंवा हनुमान मंदिर चौक असते, राईट, किंवा पोलीस स्टेशन चौक असते, अशा ठिकाणी ते तुम्हाला रॅली घेऊन जायची आहे रोड सेफ्टीची. प्रिपेअर अपील विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. आता त्याच्यासाठी तुम्हाला एक अपील तयार करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्लोगन लिहायचं आहे. नियम पाळा, अपघात टाळा, वेग पाळा, अपघात टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, अशा प्रकारचे स्लोगन तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. आणि तिथे लिहित असताना इफ यूज लोगो और पिक्चर, हेल्मेटचं तुम्ही लोगो तयार करू शकता, अपघात होऊ नये म्हणून काहीतरी पिक्चर वगैरे तुम्ही तिथं त्या अपीलवर तयार करू शकता. त्यानंतर रोड सेफ्टी नीड ऑफ आवर. रोड सेफ्टी जी आहे ती आज प्रत्येक घंट्याची, प्रत्येक दिवसाची, काळाची गरज आहे. कारण मी अगोदरच सांगितलेलं आहे, कोरोनापेक्षा जास्त मृत्यू रस्ते अपघातामध्ये होत असतात. गिव्ह वे टू अदर्स. आणि गिव्ह वे टू अदर्स, आता इथं अनेक प्रकार मध्ये घेऊ शकता तुम्ही. रस्ते वाहतूक मध्ये जात असताना अनेक वेळा असं होत असते की 2 ड्रायव्हर मध्ये ओव्हरटेक करत असताना सुद्धा
ऍक्सिडेंट वगैरे होत असतात. मग तुम्ही रस्ते जात असाल, जर रस्ता 2 वे असेल, 1 वे असेल, तर तुम्ही तुमची गाडी सेंटर मधून नेऊ शकत नाही, तुम्हाला तुमच्या वेने जावं लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या रस्त्याने गेलात तर बाकीच्याला समोरच्याला रस्ता भेटेल, तो येऊ शकेल. तिथं अशा प्रकारे तुम्हाला गिव्ह वे टू अदर्स दिलेला आहे. प्लेस अँड टाइम ऑफ कॅम्पेन, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की एक्झॅक्ट किती वाजता आहे टाइम, आणि कॅम्पेनचं ठिकाण कुठं कुठं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आता एक वेळेस अपील लिहून बघा. अशा प्रकारचे अनेक अपील 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये आम्ही ऑलरेडी ऍड केलेला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. फटाफट परचेस करा, तुम्हाला बेनिफिट होईल. राईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. 21 रुपयाच्या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून परचेस करा. आतापर्यंत आपण ग्रामरचे जे आहेत ते ओव्हरऑल मोस्ट ऑफ टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. 12च्या 12 आय थिंक टॉपिक जे आहेत रायटिंग स्किल्सचे आणि ग्रामरचे, ते सगळेचे सगळे टॉपिक आपण या मागच्या 2 दिवसाच्या क्लासमध्ये जे आहेत ते कव्हर केलेला आहे. आणि याच्यानंतर आता आपल्याला डिस्कस करायचा आहे तो पार्ट असेल रायटिंग स्किल्स, तो पार्ट असेल आपला नॉवेल्सचा, की नॉवेल्स मध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. हे बघा, ह्याच्या अगोदर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज झाला, स्टेटमेंट ऑफ पर्पज झालं, ग्रुप डिस्कशन ईमेल झालं, आणि करंट सिच्युएशन मध्ये अपील झालं. मागच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग आणि रिव्ह्यू झालं. हे सगळेचे सगळे व्हिडिओ झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपल्याला स्टार्ट करायचा नॉवेल. तर आता ह्याच्यापर्यंतचे सर्व जे व्हिडिओज आहेत तुम्ही एक वेळेस चॅनलवर व्यवस्थित पहा, व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, प्लेलिस्ट चेक करा, तिथे तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील. राईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथून आपण डिस्कस करणार आहोत कंप्लीट डिटेल्स अबाउट नॉवेल, नॉवेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत, कशा पद्धतीने नॉवेल तुम्हाला कव्हर करायचं आहे. आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.